बाईकवरून निघालो होतं अक्कलकोटला. मनात श्रद्धा आणि डोळ्यात स्वप्ने होती. लांबचा रस्ता बट सोबत जिद्द होती. स्वामींच्या दर्शनाने मिळाली खरी शांतता. प्रत्येक किलोमीटर होता एक नवीन अनुभव. प्रवासात सापडला आयुष्याचा नवीन अर्थ. आता परतते घरी मन भरून. स्वामींच्या आशीर्वादाने हा माझा प्रत्येक पावलाने ही राईट कायम माझ्या हृदयात जपून ठेवेल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ मित्रांनो. समोर तुम्ही बघू शकता जे समोरच्या साईडला जे तुम्हाला दुकानं दिसतात तिथे स्वामींचं मंदिर आहे. आणि आता आम्ही निघतोय. वाजलेले 7:12 झालेली आहेत आणि आम्ही आता अक्कलकोटमधनं बाहेर पडतोय. निघतोय आता. बोललो सकाळ सकाळी जातोय, तुम्हाला थोडंसं बाहेरनं दर्शन दाखवता येईल, म्हणजे मंदिर कुठे आहे ते दाखवतो तुम्हाला. बोललो 7:12 झालेले आहेत आणि आम्ही आता निघालेलो आहोत घरी जाण्यासाठी रिटर्न. आजचा आहे तिसरा आणि आज आपली रिटर्न परतीचा प्रवास आहे. आज आपला जे काय बेसिक गोष्टी आहेत ते तुम्हाला दाखवतो हा ब्लॉगमध्ये. कसं काय मोठा नसेल आपला ब्लॉग, छोटाच असेल. सो आतापर्यंत मित्रांनो तुम्हाला भाग 1 आणि भाग 2 कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा. ब्लॉग आवडले की नाही, कसं काय अजून चेंजेस केले पाहिजे ते सुद्धा सांगा. आणि प्रकट दिनाच्या दिवशी पण तुम्हाला दर्शन करायला भेटलं असेल. मी इंस्टाग्रामवर व्हिडिओ टाकलेलीच त्या रिलेटेड. सो थँक्यू चांगली रीच दिल्याबद्दल. असंच प्रेम कायम राहू दे. स्वामी समर्थ सर्वांना ताकद देतीलच. ॲक्च्युली आम्हाला लवकर निघायचं होतं थोडं, बट बोललं तर रिटर्नच जायचं आपल्याला. उद्या सुट्टी आहे. आज आहे शनिवार, ईद आहे आज. सो बोललो उद्या सुट्टीच आहे, म्हणजे त्याला सुट्टी आहे, मला कॉलेज आहे. सो बोललो जाऊ, काय प्रॉब्लेम नाही. ॲक्च्युली मित्रांनो माझं फायनल इयर असेल, तुम्हाला माहीतच आहे. तर माझे कॉलेजेस कसे असतात, बुधवारी असतो, शुक्रवारी, शनिवार, रविवार अशा टाईपमध्ये माझा कॉलेज असतो. त्यामुळे मला सुट्टी घ्यायचं म्हटलं ना तर खूप प्रॉब्लेमॅटिक आहे. आणि आता फायनल इयरला मला बिलकुल सुट्टी नाही घ्यायची आहे, बिकॉज मला असं काय केटी वगैरेचा काही विषय नाही करायचा आहे. इकडे जे आतमधले रस्ते तुम्ही बघताय ना, हे आतमधले रस्ते ते अजून डेव्हलप व्हायचे, त्याच कारणाचं हे खूप खराब दिसत आहेत. आता महाड पेट्रोलची तिकडे किती 60ची फक्त रीच बाकी आहे अजून फक्त. तिथे बाहेर पेट्रोल पंप आहे, एक HP आहे. तिथून पेट्रोल पंप भरून घेतो आणि डायरेक्ट हायवेला लागलो मी भेटतो तुम्हाला. मित्रांनो मी आता जस्ट सोलापूर क्रॉस केलेलं आहे. अराउंड अर्धा पाऊण तास गेला आम्हाला सोलापूर क्रॉस करायला. आता मॅप बघता आम्हाला टायमिंग दाखवते 6चा टायमिंग दाखवतोय. मला पनवेलचा टायमिंग दाखवते 4:30-5 दाखवतोय. आता ऑफकोर्स 2 ते 3 ब्रेक होणार, 4 सुद्धा होऊ शकतात. सो त्या ब्रेकमुळे खूप टाईमसुद्धा वाढेल. आणि प्लस कसं आज ईद असल्या कारणास्तव लोक कुठे बाहेर वगैरे निघत असतील, जे मुस्लिम बांधव आहेत त्याच्याबद्दल बोलतोय मी. पण बाहेर किंवा सुट्ट्या पण पडल्यात लोकांना खूप, आणि उद्या रविवार आहे. सो लोकांनी कालपासूनच सुट्ट्या टाकल्यात. सो गर्दी वगैरे असेल पुणे वगैरे या साईडला तर अजून प्रॉब्लेम, अजून टाईम वाढेल, त्यात एक्स्ट्रा टाईम ॲड ऑन होईल. मला वाटलं आपल्याला त्या साईडला यायचं. जयपूर, भाले, केगाव त्या साईडच्या गावाची नावं एकदम वेगवेगळे अँटिकच नाव आहेत. आणि हे बॉर्डर साईडला पडतो त्यामुळे नावं वेगवेगळी खूप नावं आहेत. पण मुंबई साईडला हायवे असतात त्या टाईपमध्येच आहेत. आणि इथे कसं मी फर्स्ट टाईम आलो बाईकनी. सो आता रोडची कंडिशन, अरे भाई साहब, गावाला हेल्मेट तर नाही प्लस ट्रिपल सीट. हे काय MIT विश्वप्रयाग युनिव्हर्सिटी. मला वाटलं कोणतं तरी मंदिर वगैरे आहे की काय, युनिव्हर्सिटी होतं. एक गोष्ट आहे, पण ह्या साईडला आहे ना मित्रांनो, आपल्या मुंबईमध्ये वडापाव वगैरे भेटतो ना. मी महाराष्ट्रात सर्वीकडे वडापाव वगैरे बघितलं भेटतो. पण ह्या साईडला आता इथे अक्कलकोट ह्या साईडला बघितलं ना, वडापाव वगैरे असं खूप कमी, रेअरली भजीपाव वडापावची गाडी. साऊथ इंडियन फूड, इडली, मसाला डोसा वगैरे ह्या गोष्टी खूप दिसत होत्या. आणि पार्ट 2 मध्ये तुम्ही बघितलं असेल ना, मी ज्या रेस्टॉरंटमध्ये काय बोलतात हे केलं, ब्रेकफास्ट केला, तिथे तुम्ही पण आला तर तुम्ही नक्की तिथे जा. ते काका खूप स्वीट आहेत. तर काकांना सांगा आपल्या चॅनल थ्रू आलेले आहोत. हॉटेल चंद्रभागा, चंद्रभागेच्या मंदिरी विठेवरी हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी.
सो जस्ट आता मी नाश्ता करायला थांबलेलो 120 किलोमीटर नंतर. हॉटेल काय नाव आहे हॉटेलचं? साई पॅलेस म्हणून हॉटेलचं नाव आहे. काय आलं बोल, काय बरोबर आहे ना? आता तामिनी वगैरे पण दाखवतो पुण्यात. काय बोलतो? आमचं थोडं लोकेशनचं थोडं इश्यू होतं. आम्ही जाताना तो जो मॅप लावलेला ना, हा मॅप आणि तो मॅप टोटली डिफरंट वाटतो. कारण की आम्ही आता 120 किलोमीटर कवर केलं तरी आम्हाला अजून 350 किलोमीटर दाखवतोय. आता नक्की काय होतं तर मी चेक करतोय. बरोबर आहे का? चल, पुण्याला पोहोचल्यानंतर बायपास करूच शकतो रे. पुणे दाखवतोय ना. सो आम्ही बेसिकली विचार केला की प्रत्येक 150 किंवा 120 किलोमीटर नंतर ब्रेक घ्यायचा आणि एवढा कंटिन्यू स्ट्रेच करायचा नाही. आता किती केलं तरी बॉडी यार एवढं स्ट्रेच करून स्वतःला त्रास करून घेण्यात काय अर्थ आहे. पण त्याच्यावर घरी जाऊन आरामच करायचा आहे ना. थोडं सावकाश जाऊ जेणेकरून त्रास नाही होणार आपल्याला. आणि ॲज ऑलवेज आज पण गर्दी नाही एवढी, गर्दी बोलतोय सॉरी, ट्रॅफिक नाही आहे एवढी. बट मला तरी पण समजत नाही की 10:30 वाजलेत तरी पण 5:30 का टायमिंग दाखवतोय. आणि आम्ही लंच वगैरे करायला थांबणार होतो. मला वाटतं ऑलमोस्ट 6:30 वगैरे वाजतील पनवेलला जायला. ऋषिदाला मला वाटतं 7:30-8 वगैरे होऊ शकतात कारण की त्याला पुढे बरंच पुढून सुद्धा जायचं आहे. सो पुढे कसं काय बोलतात त्याला पुढे जायचं तर वाशीला वगैरे त्याला ट्रॅफिक वगैरे लागू शकते परत. तो तिथे त्याला लेट होईल यार. मगाशी हे ट्रकवाले असतात ना, मगाशी काय कट मारली त्यांनी. राईटला होता अचानक लेफ्टला आला, नो सिग्नल देता आणि बघतो तर काय कॉलवर बोलत होता. हे अशा लोकांमुळे जीव आपला जाईल ना यार. तो मग आतापर्यंत ब्लॉग आवडतोय की नाही आवडतोय काय सांगा कमेंट करून. 50 किलोमीटर्स कव्हर झालेले आहेत. अराउंड 5 तास लागले आहेत 250 किलोमीटर कव्हर करायला. अजून इथून 170 किलोमीटर आहेत, त्याला 3-3.5 तास दाखवत आहेत. कारण हे आहे की ऑफकोर्स हे सिटीमध्ये जाणार आहोत, पुणे वगैरे म्हणता, पुणे लोणावळा वगैरे. आणि आज सुट्टी आहे तर लोक बाहेर असतील. रस्ता इकडचा तरी क्लिअर होता पूर्णपणे. आता 250 किलोमीटर आम्ही कव्हर केलेला. त्यात नाश्ता करायला थांबलेलो एकदा बघितल्याप्रमाणे. नंतर आम्ही आता 2 वाजता थांबलेलो. ऋषिदाची लास्ट आता आम्ही पहिल्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल मिसल खायला थांबलेलो आम्ही. मिसल खायच्या तिथे दादानी कॅमेरा काढलेला, त्याची जी पिन होती कॅमेराची पिन तो तिथेच विसरला. आणि हे त्याला काय लक्षात नाही आलं. हे त्याला काल रात्री लक्षात आलं निघताना की ती पिन वगैरे कुठे आहे. तेव्हा आमचं बोलणं झालं की ती पिन आय थिंक जो आपल्या हॉटेलमध्ये वगैरे राहिली असेल ती आपल्याला हॉटेलमध्ये जाऊनच चेक करावी लागेल. स्वतः हॉटेलमध्ये आम्ही गेलो, हॉटेलमध्ये विचारलं तर नशीब बोलतात ना स्वामींची कृपा पिन होती तिथे. पहिलं पिन भेटली नाही तर ह्याला आहे ना ती एवढीशी छोटीशी पिन मी पाहिजे तर यांना फोटो घेतात तुम्हाला दाखवतो ते वरती लेफ्ट हँड साईडला. 5,000 रुपयाची ती पिन आहे एवढीशी. आणि ती पिन नसेल तर त्याला वॉटरप्रूफ नाही राहत त्याचा कॅमेरा, तो सीन आहे. त्यामुळे तो विचार एकदम टेन्शनमध्ये आलेला कालपासून की काय कसं. आता जेव्हापासून पिन भेटली जरा फ्रेश झालं परत. आता आम्ही आय थिंक पुण्याला पोहोचू वाटतं, तरी पण अजून ती 90 किलोमीटर आहेत. आता पुण्याच्या आधी होती ते धोंड बोलतात, धोंड त्या साईडला पोचलेला होता. आता तिथे नारळाची झाडं वगैरे खूप आहेत. मागाशी पण पाठीपाल आहेत ना, नारळाची झाडं खूप दिसली. आणि एक कोणतं तरी एक झाड आहे हो आता राईट साईडला झाड दिसतोय बघा, हा वाला बोलतोय. हे खूप सारे म्हणजे दिसायला एकदम सुंदर आहे झाडे. बघा कसलं झाड इकडचं कोणी असेल तर मला नक्की प्लीज कमेंट करून सांगा की कोणता प्रजातीचं झाड आहे किंवा कोणत्या कोणती फुलं आहेत ती. सो फायनली आता पुण्याला पोहोचलेलो आहोत. अराउंड आम्हाला किती ऑलमोस्ट 6 तास लागलेले आहेत. बघा बघा हे मस्ती बघा काय चालले. 6 तास लागलेत पुण्याला पोहोचायला. कव्हर झालेले आहेत आपले टोटल किलोमीटर्स नाही मोजले नाही मी सॉरी.
ऑलमोस्ट 300 किलोमीटर होत आलेत. 6 तास आम्हाला गेलं, म्हणजे पर 2 तासाला 100 किलोमीटर पकडून चाला ना, पर आवर 50 किलोमीटर प्रमाणे. ॲक्च्युली आता पुण्यात आतमधनं फिरून जातोय, कारण एक दुसरा रोड दाखवत होता. ऋषीदा दुसरा रोड कोणता दाखवत होता? दुसरा एक आम्हाला तामिनी घाटातनं दाखवत होता. तामिनी घाटच ना? हां, तो तामिनी घाटातनं आम्हाला एक रोड दाखवत होता. पण त्या दिवशी काय होत होतं की आम्हाला 80 किलोमीटर एक्स्ट्रा जावं लागत होतं. सो काय हां, त्यामुळे मला काय अर्थ नाही, इथून आपण जसं आलो तसंच जाऊया. सो आम्ही आता आतमधनं आलो, येताना आलो तसंच, जेणेकरून 80 किलोमीटर वाचतील आणि तेवढं लवकर पोचता येईल आम्हाला. आता मी लोणावळा थ्रूच जाणार आहोत. आता हे जंगली महाराज रोड वगैरे ना, पुणे वगैरे, तिथून आतमधनं आम्ही जातो आहे आता कसं आहे की पुण्यात तुम्हाला माहितीच असते ट्रॅफिक असते ह्या टायमाला. तरी पण 1 ते 4 लोक झोपताच ना. तरी बघू आता कसं इथून बाहेर निघू. पुण्याला तर काय कोण हेल्मेट घालतच नाही. इथून बाहेर पडूया आणि ते काय त्या गोष्टी सांगू तुम्हाला. सो लोणावळ्याला पोचलेलो आहोत. 2:30 वाजलेले आहेत. लोणावळ्याला पोचलो. पुण्यामध्ये बेकार अशी ट्रॅफिक होती. आटल्याप्रमाणे डबल टायमिंग गेला आम्हाला पुण्यामध्येच. तरी पण आता इथून 55 किलोमीटर आहे माझं घर. ऋषीदाला अजून 50, म्हणजे ऑलमोस्ट 100 किलोमीटर बाकी आहेत त्याला. मी आरामात 3:30-4 पर्यंत पोहोचू शकतो. डिपेंड करतो इथून किती लवकर निघतो आणि खोपोलीला ट्रॅफिक नसेल तर. आणि ऋषीदादाला ऑफकोर्स 5:30-6 वगैरे वाजू शकतात. आणि हे बघू शकता तुम्ही आता लोणावळ्यातच गर्दी किती आहे. बघू आता कसं काय. आजची महिना जाऊ द्या, साईड आपण निघूया. आज मला बोललो ना, आज सुट्ट्या आहेत, कसं ईद वगैरे आहेत, पब्लिक एकदम जास्त आलेली आहे. आणि सलग 2-3 दिवस तरी सुट्टी लागले. तर काही लोकांनी कालपासूनच सुट्ट्या घेतल्या, तरी काही लोक आज आलेत फिरायला. आज उद्या वगैरे फिरतील आणि सोमवारी पण मी काही लोक सुट्ट्या काढतील. सो हेच आता इथे भेटतो. आता घरी जातो मी फटाफट. घरी जाऊन ब्लॉग एड करतो मी. चल, काळजी घे, सावकाश जा. पोचलास की मला कॉल कर एकदा. सावकाश जा, पोचलास की मेसेज कर. बाय. सो यस मित्रांनो, फायनली पोचलेलो आहोत. वाजलेले आहेत 4. आपल्याला टायमिंग लागलेला आहे 7, 9, 11, 1, 2, 4 पकडा. तरी पण 8 तास लागलेले आहेत. परफेक्ट 8 ते 9 तास लागलेले आहेत. आता तरी रिक्षाला बाईक केला आम्ही. पाठी थांबून बोललोच सुद्धा, पण ते मला काय शूट नव्हतं करायचं. थोडं बोलत होतो आम्ही, झालं वगैरे. सो मित्रांनो, आता फायनली घरी पोचतो आहे. त्याला अजून 1 तास लागेल जायला. तो पोचला की मेसेज करेल. सो मित्रांनो, आपले 3 पार्ट कसे वाटले. अक्कलकोटची जी राईड होती, ती पहिली राईड होती माझी. एवढी लांब मस्तपैकी चांगली झाली एकदम राईड, देवाच्या कृपेने. स्वामी समर्थ आहेतच सोबत. आणि आता प्रेम देण्याचं काम तुमचं आहे मित्रांनो. राईडच्या ब्लॉग्सला ते तुम्ही नक्की द्या, मला आशा आहे. आणि आय नो मला तुम्ही द्यालच प्रेम त्या तिन्ही आपल्या ब्लॉगवर. हा ॲक्च्युअली नवीन ब्रिज बनवला, त्यामुळे थोडासा शार्प कॉर्नर आहे. सो मित्रांनो, तुम्हाला तिन्ही ब्लॉग कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा. आवडले नाही आवडले तरी सांगा. भेटू आपण परत एकदा नवीन कोणत्या तरी व्हिडिओसोबत, नवीन कोणत्या तरी कॉन्टेंटसोबत. टिल दॅन, बाय बाय, टेक केअर अँड जय महाराष्ट्र मित्रांनो. आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. बाय बाय. whatever. Please, sir, I want to reach 1 million.